प्रचार चालू आहे, प्रचारात नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? आम्ही प्रचाराला जी सुरुवात केली आणि सुरुवातीपासून जो नागरिकांचा जो उत्साह आहे, त्यांचा जो आमच्यावर जो प्रेम आहे उमेदवारांवर, त्याचबरोबरीने आमचे शीर्ष नेतृत्व लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, आमचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमचे पनवेलूरांचे दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेब, आमचे सर्वांचे ज्येष्ठ नेते गुरुवर्य अरुण शेठ भगत साहेब, प्रीतमदादा म्हात्रे, जयम भाऊ, आमचे परेश ठाकूर साहेब, या सर्वांनी जे आम्हाला पळसपे जिल्हा परिषद आणि पळसपे पंचायत समितीसाठी जी संधी दिली, त्या संधीचं योग्य अशी सोन्यात रूपांतर करण्याचं काम ही जनता आणि त्यांचा उत्साह बघून आम्हाला वाटतंय 100% पूर्ण होईल. आम्ही कोळख्यामधून सुरुवात केली. अतिशय संमिश्र असणारा हा मतदारसंघ म्हणजे नैना बाधित असलेला हा प्रभाव क्षेत्र, त्याचबरोबरीने आमच्या आजिवली शेडूंगमध्ये थोडासा MSRDCचा सुद्धा भाग येतो. आपण पाहताय पनवेल महानगरपालिका सिडकोची एरिया, एका बाजूला आमची कोळख्याची पळसपे हॉटेलची नदी आणि त्याच्यात लगत असलेली महानगरपालिका, त्याचबरोबरीने एकदम हाकेच्या अंतरावर आलेला आमचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. इथे ज्या पद्धतीने नागरिकांचा वेग वाढतोय, निश्चितच उद्याची जी तिसरी मुंबई म्हणून आपण जे पाहतोय, ती तिसऱ्या मुंबईचा टप्पा हा आमचा परिसर असेल. आणि या परिसरामधल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, जो मुख्य विकास व्हायला पाहिजे, त्याच्यावर विरोधक फोकस न करता फक्त आपल्या स्वतःचा तुंबडी कशी भरेल, मला काय फायदा होईल, एवढंच फक्त बघत असतो. त्याच्या विरोधात आम्ही जे निवडणूक लढवतोय, आमचं सातत्याने एकच ध्यास आहे, आमच्या परिसराचा विकास. मी गेली 2 टर्म म्हणजे 2005 आणि 2012ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून या भागामध्ये काम करत असताना मी विरोधी पक्षाचा जरी सदस्य होतो, तरी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून जो MMRDचा निधी येत होता, तो MMRDचा निधी अरुण शेठ भगत साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तो निधी चांगल्या प्रकारे त्याचा वापर झाला पाहिजे. 2012 ते 17 मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असताना पळसपे गाव जरी आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात नव्हता, माझा तेव्हाचा मतदारसंघ जो आज काळुंद्रे आणि भिंगारी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली गावं आहेत, तरी आमदार साहेबांनी सांगितलं होतं की तू फक्त काळुंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघाचा जिल्हा परिषद सदस्य नसून संपूर्ण पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागाची जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि काम करण्याची मुभा देणारं पक्ष नेतृत्व असल्याने आमच्या डेरवली आणि पळसप्यातली जे कोळख्यातले जे विद्यार्थी पळसपे हायस्कूलला यायचे, त्यांना खूप त्रास सहन करायला लागत होता. पावसाळी दिवस होते, अचानक एके दिवशी साकव तुटला. माझ्या डेरवलीच्या विद्यार्थ्यांना किमान 50 ते 80 रुपये देऊन शाळेमध्ये यायला लागायचं आणि तेवढेच पैसे देऊन जायला लागायचं. वरवर पाहता डेरवली पळसपे अंतर हाकेचं आहे, परंतु गाडीमध्ये येताना तोच अंतर 3 किलोमीटर 4 किलोमीटरचं होतंय आणि विद्यार्थी एवढा लांब जायला तयार नसतो. परंतु ती निकड बघता मी आमदार साहेबांच्या कानावर घातलं. ताबडतोब साहेबांनी सांगितलं की त्या पुलाला निधी मंजूर करून घे, त्याच्यासाठी काय लागेल त्याचं फॉलोअप घे. आणि मला अभिमान वाटतोय, मी या गावचा या मतदारसंघामध्ये नव्हतो, परंतु दूरदृष्टीचा नेता असल्यानंतर काम कसं करायचं आणि कसं करून घ्यायचं हे प्रशांतदादांकडून शिकावं. गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ आज 21 वर्ष झाले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या सहवासामध्ये आम्ही आलो. तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्वी सुद्धा संघटना म्हणून मी काँग्रेसमध्ये काम करत होतो, परंतु रामशेठ ठाकूर साहेबांचा दूरदृष्टीचा नेता लाभल्यानंतर, अरुण शेठ भगत साहेबांसारखा नेता लाभल्यानंतर काम कसं करावं, त्याची पद्धत कशी असावी, आणि आमदार स्वतः प्रशांतदादा ठाकूर साहेब सातत्याने त्यांचा सहवास लाभला. आणि निश्चितच ते काम करत असताना एक मनाला काहीतरी दररोज काहीतरी शिकायला मिळतं, ऊर्जा मिळत असते. आज आपण पाहता अटल सेतूच्या मुंबई पुण्याची जी एक्सप्रेसची जी गर्दी आहे, ती पूर्वी कलंबोरी मार्गे मुंबई पुणे एक्सप्रेसने जात होती. आज अटल सेतूमुळे ते आमच्या कोळख्यापासून ते जवळजवळ आमच्या कोणपर्यंत, म्हणजे जो आमची उमेदवारांची जी गावं आहेत कोण आणि कोळखा, डेरवली, इथे प्रचंड वाहतुकीची समस्या तिथे जाणवते. दररोज प्रत्येक जण त्या वाहतुकीमध्ये अडकत असतो, परंतु त्याच्यावर सुद्धा मात करण्याचं काम आमचे दोन्ही आमदार साहेब करतात. इथे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे घनकचऱ्याचा प्रश्न आहे.
आम्ही सातत्याने आमदार साहेबांच्या संपर्कात असतो, कारण ह्या मतदारसंघामध्ये MMRD च्या माध्यमातून सुद्धा आमच्याकडं पळसपे गावामध्ये आर्यन म्हणून आता बिल्डिंग होतं, फार मोठी बिल्डिंग होत आहे. माझ्या कोळक्या गावामध्ये मॅरेथॉन आहे, साई पॅराडाईज आहे. त्याचबरोबरीने आमच्या पळसपा फाट्या पेडगावामध्ये खूप मोठ्या रहिवासी संकुल आले आहेत. यांचा घनकचऱ्याचा जो प्रश्न आहे तो अतिशय उग्र स्वरूप धारण करतोय. आम्ही गेली 2 ते 3 वर्ष आमदार साहेबांच्या माध्यमातून या भागाचा कचरा एकतर पनवेल महानगरपालिकेने उचलावा किंवा नैना च्या माध्यमातून शिडकोने त्यांना उचलण्यास भाग पाडावं, जेणेकरून नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं. कारण नागरिकांना आपण काय देऊ शकतो, तर त्यांना जे मूलभूत त्यांच्या पायाभूत गरजा आहेत त्याच द्यायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, घनकचरा असेल किंवा गटाराचं नियोजन असेल. आमचं नेतृत्व आपण पाहताय, सबका साथ सबका विकास या माध्यमातून आपले सर्वांचे नेते विश्वगुरु नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये हर घर जल हर घर नल ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्या पळसप्यामध्ये विरोधक सांगतात गावात पाणी नाही. विरोधकांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की आपण सांगता ह्या गावात पाणी नाही, त्या गावात पाणी नाही. स्वतःच्या गावामध्ये आपण सरपंच होतात, फक्त चिठ्ठीवरच आले होते. आपण सरपंच फक्त चिठ्ठीवर आले होते. आमचा युवा सहकारी आनंद ढवळे तेव्हा चिठ्ठीवर गेला होता आणि त्या चिठ्ठीवर जात असताना आपल्याला जे आपल्या हातून गावामध्ये जे विकास, पेपरवर विकास दाखवला, पेपरवर बक्षिसं घेतली. आम्ही त्याच्यावर बक्षिसं का, तर आमच्या गावचा नाव होतोय, त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला गेला नाही. मात्र आपल्याला पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेने दाखवला, आपल्याला फक्त 528 काहीतरी मतं मिळाली आणि आपला पराभव 628 मतामध्ये झाला होता. कारण लोकांना त्रास दिल्यानंतर त्याचे उट्टे काढतात, म्हणून लोकांनी त्या पराभवाचा उट्टा काढला. आणि आज सुद्धा ते जिल्हा परिषदेला त्यांची सुविद्य पत्नी जी आमची भगिनीच आहे ती जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभी आहे. लोक पुन्हा एकदा त्यांना त्यांची जागा दाखवतील. कारण कागदावरचा विकास आणि मूलभूत पायाभूत विकास याच्यामध्ये काय फरक असतो. भारतीय जनता पार्टी ही संघटना काम करत असताना प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीत, प्रत्येक गल्लीत काम करण्याचा प्रयत्न करत असते. आनंद ढवळे सरपंच झाल्यानंतर जवळजवळ 12 ते 13 कोटीची कामं शिवकर गावामध्ये झाले. आणि शिवकर गावाचा आमदार साहेबांचं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जी स्वच्छता स्पर्धा असेल, ग्रामपंचायतचा असेल, त्याच्यामध्ये शिवकर गावानी बक्षीस पटकावायचं आहे. आणि निश्चितच त्यांच्या ज्या योजना आहेत, युवा सहकारी असेल, शिक्षित असेल, तर त्याच्या योजनांचा स्वरूप जो फार वेगळा असतो. आपल्या दिवाबत्तीच्या ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्या सुद्धा त्यांनी भूमिकेत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावामध्ये ड्रेनेज लाईन याच्या कुठे दिसत नव्हत्या, त्या सुद्धा फार मोठे ड्रेनेज लाईन घेतलेत. त्याच्यामुळे जुने जे रस्ते होते त्यांची उंची कमी झाली होती, ते सुद्धा कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा मोठे करण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या भागामधला सर्वात चांगली स्मशानभूमी आनंद ढवळेच्या माध्यमातून शिवकर येथे साकारली जाते. तलावासाठी सुद्धा चांगलं सुशोभीकरण हाती घेण्यात, म्हणजे लोकांनी इतर कुठे चालायला, सकाळच्या वॉकिंगला किंवा संध्याकाळच्या शतपावलीला जायला, बाहेरच्या गावात जायला लागू नये, ते आपल्याच गावात झालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, अतिशय पुरातन असलेलं श्रीरामाचं मंदिर असेल, विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर असेल, त्या मंदिराच्या समाज मंदिरासाठी सुद्धा आमदार साहेबांनी जवळजवळ 1.25 कोटी रुपये आपल्या आमदार निधीतून दिलेत. असा आमदार होणे नाही ज्याचा लक्ष प्रत्येक गोष्टीवर आहे. आणि पूर्वी आम्हाला जाऊन सांगायला लागायचं, साहेब आम्हाला 2 लाखाचा निधी द्या, 5 लाखाचा निधी द्या. आता ते आम्हाला अरुण शेठ भगत साहेब बोलवतात ना, विचारतात, अरे तुला त्या तिथे 20 लाख दिले तर पुरतील का अजून लागणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं नेतृत्व आम्हाला लाभलंय. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. जे आज आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीच भूषवलंय आणि खऱ्या अर्थाने ते आमचे पालक आहेत. आमच्या प्रत्येक सुखदुःखात, अडीअडचणीत रवींद्र चव्हाण साहेब आहेत. आणि दोन्ही आमदार साहेब जे मुख्यमंत्री साहेब जेवढा काम करतात ते सातत्याने पनवेलला किंवा मुंबईला मंत्रालयात गेल्यानंतर सांगतात, ही जोडगोळी जर दिसली तर असं मनामध्ये धडकी भरते का आज 10-20 कोटी रुपये घेऊनच जाणार आपल्या विभागासाठी. अशा नेतृत्वाच्या बरोबर आम्ही काम करतोय. आणि निश्चितच मी 52 वर्षाकडे निश्चितच चाललोय.
पण आमदार साहेबांच्या बरोबर काम करताना अजून कधी असं वाटत नाही का आपलं वय किती झालंय, एका युवा सहकार्याच्या बरोबर काम करतोय असंच वाटतंय. आणि एक माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे, आमदार साहेबांनी आम्ही एका शाळेमध्ये 8वी 9वीला होतो आणि त्या मैत्रीमध्ये आमदार साहेबांनी, कारण मी थोडासा आक्रमक असा चेहरा होतो, आक्रमक आहे, परंतु अरुण शेठ भगत साहेब आणि आमदार साहेब सातत्याने सांगत असतात, राजेंद्र थोडा कंट्रोल करत जा, कंट्रोल केला तर तू अजून पुढे जाशील. मी सांगितलं साहेब माझा स्वभाव आहे बदलण्याचा प्रयत्न करतोय, परंतु काम करताना कोणीतरी खोटे आरोप पक्षावर केले, माझ्या नेतृत्वावर केले तर तिथे मग राजेंद्रचा राजाच होतो परत, आणि मग मी माझा परखड मत आहे तो व्यक्त करत असतो. आपल्याला काय करायचंय, हा जो पळसपेठ जिल्हा परिषद मतदारसंघाचा आमचा विभाग आहे, येत्या काळामध्ये या विमानतळाच्या मुळे या भागाचा फार उत्कर्ष होणार आहे. इथे जवळजवळ 3 ते 4 5 स्टार हॉटेल सारखे प्रकल्प या माझ्या या परिसरामध्ये येतात आणि निश्चितच विमानतळाचं जसं नाव जगामध्ये जाईल तसं माझ्या या परिसराचं नाव सुद्धा जगामध्ये जाईल, यामध्ये 3 मात्र शंका नाही. वसई विरार कॉरिडॉर सारखा प्रकल्प येतोय, त्याचा जो बायपास आहे तो सुद्धा आमच्या कोण गावावर आहे. म्हणजे कोळके कोण जो आहे तो आंतरराष्ट्रीय दर्जाचं जो शहर आपला पनवेल होऊ पाहतोय, त्या पनवेल शहराच्या लगतचा असलेलं एक प्रमुख केंद्र, जसा गव्हाण फाटावर आपला एक केंद्र म्हणून झालंय तसाच केंद्र कोण कोळखा भाग होणार आहे. आणि निश्चितच या सर्व समस्या सोडवायला आम्ही हर्षदाताई अतुल घरत आणि मी सक्षम आहोत. येत्या काळामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे यासाठी नाही, तर आम्हाला आमच्या नेत्यांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकारण्यासाठी साहेबांना त्यांचे शिलेदार पाहिजेत, म्हणून आमची निवड केलेली आहे. मी 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलं. यावेळेला साहेबांनी सांगितलं का तुला पंचायत समितीला उभा राहायला पाहिजे. मी सर्वप्रथम नाही म्हणून सांगितलं होतं, साहेब तुम्ही मला जे दिलंय, कारण शासकीय कमिट्यांमध्ये सुद्धा ज्या 5 वर्षामध्ये कमिट्या, त्यात 2 ते 3 कमिट्या हे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, दोन्ही आमदार साहेबांना अरुण शेठ भगत साहेब मला सातत्याने त्या कमिटीवर पाठवत असतात. मला तोच माझा गौरव आहे. आणि सलग जिल्हा परिषदचा 2005, 7, 12, 17, 26 असं 4 वेळा जिल्हा परिषद, 5वी वेळ पंचायत समिती, माझ्यावरचा जो कार्यकर्ता म्हणून विश्वास आहे त्या विश्वासाला साहेबांच्या मी तडा जाऊ देणार नाही. 2 वेळा आमचे एक सदस्य थोड्या मताने आमचे हरलो होतो, पण आज 100% मला वाटतंय 2026 मध्ये आम्ही 3 सदस्य भरघोस मताने, माझी बहीण हर्षदा अतुल घरत रायगडच्या शिवतीर्थावर, मला वाटतंय नवीन बिल्डिंग जरी आता लगेच होणार नसली तरी त्या नवीन बिल्डिंग मध्ये जाईल आणि मी स्वतः राजेंद्र पाटील या पंचायत समितीच्या सभागृहामध्ये हक्काचा प्रतिनिधी म्हणून जाईल. जिल्हा परिषद पंचायत समितीचे जरी आम्ही सदस्य असलो तरी आमचा क्षेत्र म्हणजे काही गावांपुरता किंवा काही मतांपुरता नसून आमदार साहेब जिथे जिथे काम सांगतात तिथे तिथे जातो. वाडी वस्तीवर काम केलंय, कोरोना काळामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आमदार साहेबांनी काम केलंय. आमचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा होता. आणि निश्चितच कोण किती काम करतोय त्यापेक्षा कसा काम करून घेतात आणि कसा काम करून देतो त्याला सुद्धा महत्व आहे. येणारा काळ हा या पळसपेठ विभागासाठी अतिशय महत्वाचा काळ आहे, कारण येत्या 5 वर्षामध्ये जी या विभागाची भरभराट होणार आहे ती पुढील 20 वर्षासाठी असणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला जे आमची निवड केले ती निवड पब्लिकला सुद्धा आमच्या मान्य आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं खोटी सोंग, खोटी ढोंग, कधी हांडे डोक्यावर, आपण आमच्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं स्वप्न बघतोय. आणि हा आमचा गडी याच्यावर काय बोलतात त्याला, आमचा भाऊ डोक्यावर हांडा घेऊन, हांडा पाण्याने तरी भरलेला आणायचा होता, तो हांडा सुद्धा खाली घेऊन येतोय. म्हणजे महिला भगिनींच्या डोक्यावरचं स्वप्न पाहायचं हांडा उतरवण्यासाठी. त्या बिस्लरीच्या बाटल्या मला वाटतं 1 टाइमच यूज असतात, कारण ते सांगतात क्रश करा किंवा तो झाकण आहे तो बॉटलमध्ये टाका. त्या कुठून तरी गोळा केला, त्याचा धागा बांधला. ढोंग करून कुठली निवडणूक जिंका येत नाही, त्यासाठी काम करावं लागतंय. 5 वर्षामध्ये आपण चांगलं काम केलं असतं तर निश्चितच शिवकर ग्रामस्थांनी आपल्याला सरपंच पदावर दुसऱ्यांदा संधी दिली असती. संधी तर सोडा, जी मतं दिले त्या मतांच्या पेक्षा जास्त 100 मताने आपल्याला पाडलंय. त्यामुळं आपलं काम सपशेल खोटं आहे. नैनाचा विषय घेऊन लोकांना सांगतात, नैना विरोधी संघटना बनवली, एका पक्षाच्या झेंड्याखाली काम करायचं सांगायचं आणि सातत्याने नुसतं आमदार साहेबांच्या नावाने बोंबा मारायची.
दररोज सांगणार ह्या गावची एवढी घरं तुटणार, त्या गावची एवढी घरं तुटणार. अरे दादांनो, एका वर्षामध्ये घरं तुटली किती? एका वर्षामध्ये घरं तुटली किती? फक्त निवडणूक आली का नाईनाची घरं तुटणार, नाईनाची घरं तुटणार. आपल्या गावामध्ये अनेक घरं फॉरेस्टमध्ये त्याच्यावर हे करता. म्हणजे निवडणुकीपुरतं स्टंट करणं, असले स्टंट आम्हाला जमत नाही. आम्ही जनतेची कामं करतो आणि कुठल्याही भूलथापा मारणार नाही. जे असेल तो ट्रान्सपरंट असेल, जो असेल तो पारदर्शक असेल. आणि निश्चितच आमचं नेतृत्व जे स्टँड घेतो तो स्टँड 100% पूर्ण करतो. आणि आमचं नेतृत्व कधी थापा मारत नाही. कारण मोदी साहेबांनी जे जे सांगितलं विकासाचं ते पूर्ण केलं. त्याच पद्धतीने देवाभाऊंनी लाडक्या बहिणींसाठी जी योजना आणली, त्या योजनेच्या माध्यमातून आज माझ्या सगळ्या बहिणींनी, एवढ्या बहिणी खुश झाल्या का देवाभाऊ असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील, यांना 1/3 मेजॉरिटी दिली. म्हणजे एवढी थम्पिंग मेजॉरिटी फार कमी अशी मिळत असते. तर तशाच पद्धतीचं या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भरघोस असं यश भारतीय जनता पार्टीला या पनवेल, उरण आणि खालापूरमध्ये मिळेल. आणि त्याच जोरावर जेव्हा पंचायत समितीचा उमेदवार निवडून येईल, तसाच जिल्हा परिषदचा उमेदवार निवडून येताना रायगडच्या शिवतीर्थावर कधी नव्हतं भारतीय जनता पार्टीचा भगवा झेंडा त्या रायगडच्या शिवतीर्थावर लागेल. आणि जे स्वप्न आम्ही सर्वांनी पाहिलं होतं, सातत्याने शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा त्या शिवतीर्थावर होता. पण जी काम करण्याची धमक किंवा पद्धत होती, एका याच्याने किती बिलं निघायची, काय काय होती, 7 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं. अनेक दिग्गज माझ्या बरोबर होते, त्यांच्याशी काय शाब्दिक लढाई असेल त्या सर्व केल्या. परंतु हे सर्व करत असताना जेव्हा पक्षाने जे मला 20 वर्ष दिलं आणि पक्षाने जो आज मला आदेश दिला, त्या आदेशाचं पालन म्हणून ही पंचायत समितीला सामोरं जातोय. आणि मला आदेश दिलाय का तुला एकट्याने निवडून यायचं नाही, तर 3च्या 3 सदस्य निवडून द्यायचे. आणि 100% आम्ही सांगतोय. परवा विश्वास भगत सारखा माझा महाविद्यालयीन आमच्या कॉलेजचा अतिशय जवळचा मित्र, फक्त विचारधारा त्याची डावी विचारसरणीचे विचार होते आणि आम्ही पुरोगामीवाले विचारमध्ये होतो. त्याच्यानंतर प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हिंदुत्ववादी म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि बघता बघता 11-12 वर्ष झाली त्या प्रवाहामध्ये जात असताना एक काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्याला बल देण्याचं, कुठल्याही घराणीशाही नाही किंवा कुठलाही बडे बाप का बेटा आहे म्हणून नाही. जो कार्यकर्ता काम करतो, मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे, कुठल्या घरातला आहे, असं काही न बघता चांगलं काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टी म्हणून इथे दिली जाते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा पदाधिकारी म्हणून सुद्धा माझी निवड केली, तालुका पदाधिकारी म्हणून पण निवड केली, ज्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुकीचा प्रभारी म्हणून पण हे केलं. आणि दोन्ही आमदार साहेबांचा जो शब्द असतो तो आणि रामशेठ ठाकूर साहेबांचा जो शब्द असतो तो आमच्यासाठी प्रमाण असतो. मग त्याच्यासाठी जे होईल ते बेहतर आणि तेवढंच करणार. येत्या 5 तारखेला जी निवडणूक होऊ घातलेली, आम्ही दोघं, मी स्वतः 7 पळसपे पंचायत समिती मतदारसंघातला उमेदवार राजेंद्र हरिश्चंद्र पाटील आणि माझी छोटी बहीण हर्षदा अतुल घरत, ही 4 जिल्हा परिषद पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघामधून आम्ही दोघं कमल या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. लोकांचा जो प्रेम आणि उत्साह आहे, मला वाटतंय ज्या पद्धतीने महापूर येतो तशाच पद्धतीने आमच्या दोन्ही कमलांच्या बटनावर महापुरासारखा बटनांवर प्रेम येईल. आणि निश्चितच UM बॉक्सद्वारे दोन्ही आमदार साहेबांनी केलेलं आपल्या दोन्ही माझा हा मतदारसंघ आमचा, एका बाजूला पनवेल विधानसभा मतदारसंघ, दुसऱ्या बाजूला उरण विधानसभा मतदारसंघ, हे दोन्ही आमदार साहेबांनी जे काम केलंय त्या कामाचा, विकासाच्या कामावर आम्ही मतं मागतोय. आणि निश्चितच तो विकासाचा पूर्णरूपी जो आशीर्वाद आहे तो आम्हाला बहीण भावाला मिळेल. आणि लोकांचं 2017 मध्ये जे स्वप्न बंगलं होतं, इथला विजय हुसकावून दिला होता, तो विजय थम्पिंग मध्ये आम्ही निवडून येऊ याचा मला विश्वास आहे.